सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली। पुण्यातील उरुळी कांचन भागातील ही घटना आहे। दीप्ती चौधरी असं आत्महत्या केलेल्या या महिलेचं नाव। दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची आज रुपाली चाकणकर भेट घेणार आहे। आत्महत्या केलेल्या महिलेची सासू सरपंच आहे, तर तिचे सासरे हे मुख्याध्यापक असल्याची माहिती आहे। संबंधित प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उरुळी कांचन पोलिसांना फोनही केला। पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये सासरच्या छळाला कंटाळून दीप्ती चौधरी या विवाहितेनं आत्महत्या केली। आईची पोलिसात तक्रार। आत्महत्या केलेल्या महिलेची सासू सरपंच तर सासरे मुख्याध्यापक असल्याची माहिती आहे। लग्नानंतर सासरच्या मंडळींनी दागिने, कार आणि पैशांची मागणी केली। दबावाखाली गर्भपात करायला लावल्याचाही आरोप। रोहन चौधरी, सुनीता चौधरी, कारभारी चौधरी, रोहित चौधरी विरोधात उरुळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल। तक्रारीनुसार 2019 मध्ये दीप्ती आणि रोहनचा विवाह झाला। लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पतीनं दीप्तीवर संशय घेण्यास सुरुवात केली। दीप्तीच्या पतीनं तिला शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली। 2023 मध्ये दीप्तीला मुलगी झाल्यानं तिच्या सासरकडील सर्वजण नाराज होते। तक्रारीनुसार दीप्तीला नवऱ्यानं व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्यास सांगितलं। माहेरच्यांनी मुलीच्या सुखासाठी 10 लाख रुपये दिले। दीप्तीच्या माहेरच्यांनी रोहनला 4 चाकी वाहन घेण्यासाठी 25 लाख रुपये दिले। ऑक्टोबर 2025 मध्ये दीप्तीची सासू ग्रामपंचायतीसाठी सरपंच झाल्या। निवडणुकीसाठीही दीप्तीला माहेरून पैसे आणण्यास सांगितलं। यावेळी दीप्तीनं पैसे आणणार नाही असं सांगितल्याचं तक्रारीत म्हटलंय। सासरच्या जाचाला कंटाळून दीप्तीनं 24 जानेवारीला आत्महत्या केली।